राजा भाऊंच्या कार्याविषयी अशी गोष्ट आहे, राजा भाऊंना त्यांचं कौतुक चालत नाही, त्यांची स्तुती चालत नाही, त्यांच्या कामाचं गुणगान केलेलं त्यांना आवडत नाही, असा एकमेव नगराध्यक्ष आहे तो म्हणजे राजा भाऊ जावळे. अरे बच्चा बच्चा कहता है, असे सच्चे राजा भाऊ. मोठमोठे प्रलोभन येतील, मोठमोठे पॅकेज दाखवले जातील, पण आपला कुटुंबाचा, आपल्या पुढच्या पिढीचा विचार आपल्याला करायचा आहे. आपली मुलं बिघडू नये असे प्रलोभनाने आपली मुलं बिघडतील, 500-1000 रुपयांच्या आणि आपले संस्कार जातील, आपलं कुटुंब बिघडेल, आपली पुढची पिढी खराब होईल. आणि म्हणून जसा आपण एखाद्या महान माणसावर विश्वास ठेवतो तसा तुम्ही देवावर विश्वास ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज विश्वास ठेवा, आणि राजा भाऊ त्यांच्या कामावर विश्वास ठेवा. एवढंच एक तुम्हाला मागणं करतो. इथं आलेल्या खूप खूप भगिनी आहे, एकनाथ भाऊंच्या लाडक्या भगिनी. मी तुम्हाला एकच विनंती करतो, 4 दिवस राहिले, प्रत्येक भगिनींनी, राजा भाऊ पण मग आपले लाडके भाऊ आहे, एकनाथ भाऊ लाडके भाऊ आणि राजा भाऊ लाडके भाऊ आहे, हे उमेदवार पण लाडके भाऊ आहेत, लाडक्या बहिणी त्या उमेदवार आपल्या आहेत, हो दोघी तरी. आणि म्हणून आपण असा एक मनापासून प्रयत्न करा, प्रत्येकीने 1 मिनिट बाळ, प्रत्येकीने 2-2 घरामध्ये जा. 4 दिवस 8 मतं होतील एका ताईचे, 8 गुणले 100, 800 मतं आपल्याला इथंच मिळतील. हा प्रयत्न फक्त मनापासून करा. हो, हे फार मोठं काम राजाभाऊंच्या हातून, जसं मागच्या काळात देवाने अतिशय मोठं काम केलंय, त्याची 100 वर्षे नोंद होईल, असंच काम राजाभाऊंच्या कामामध्ये होणार आहे. असं मी ज्याला भाकीत म्हणत नाही असं मी 100% दाव्याने सांगतो. तुमचा खूप वेळ घेतला, सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. स्वागत. आपल्याला खडकीला 7-12 द्यायचं वचन आम्ही निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन 7-12 द्यायचा प्रयत्न करणार आहे. राजाभाऊबद्दल बोलायचं तर राजाभाऊ कसं सर्व समाजाला घेऊन जाता, त्याचं उत्तम उदाहरण इरफान शेख आहे, आमचा नाना गवळी असं निड, आमचे ती पहिले साहेब आहे, त्या सर्व समाजाला कसं एकत्र घेऊन चालता. शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बांधला तर पायदेशी मुसलमानांना तिकडे गाळे दिले पहिले, तर असं साऱ्या समाजाला घेऊन चालणारे राजाभाऊ आहे. मुस्लिम समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी वर्ग नव्हते, तर 2001 मध्ये त्यांनी 8 वर्ग जुना सायन्स कॉलेज 6 नंबर शाळेत तातडीने गेल्या एका दिवसात देणारे नगराध्यक्ष होते ते. नाही तर अजून का तिला नव्हते, तिला जाऊन विचारा, असे ते राजाभाऊ आहे. आणि आमच्या रिक्षा संघटनेत 50% मुस्लिम समाजाचे सभासद असल्यामुळे बस स्टँडला CBS ला मस्जिद बांधून देणारे राजाभाऊ आहे, तर तिथं जाऊन आमचे सभासद नमाज पडतील. त्याच्यामुळे राजाभाऊ हे सर्व समाजाला, सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे एक. शिवाजी महाराजांचा काळ आठवतो, 18 परगट जातीला कसं घेऊन जावा, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजाभाऊ जावळे. याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. आता आम्ही 3 पिढीपासून बघतोय, आमचे गणपतीचं मंडळ बी असतो, रिक्षा संघटनेत साऱ्यात मोठं सभा 1000 लोकांचे 30 षट असतात, त्या संघटनेचा गणपतीचा अध्यक्ष बी मुसलमानच राहतो. त्याच्यामुळे यावेळेस आणि आमच्या समाजाच्या लोकांना विनंती करतो, आपल्या समाजात दारू आराम आहे, आणि जो हा पैसा येतोय, हा देशी बॉबीचा येतोय, त्या पैशाला तुम्ही हात लावू नका, आणि त्यांना हराम पैसा आपल्याकडे चालता नाही, एवढं उत्तर देऊन परत पाठवा. आणि राजाभाऊ निवडून आले तर समाजाचे काय अडचणी आहे ते सोडवण्याची जबाबदारी इरफान शेखची आहे, एवढी गवाही देतो आणि थांबतो. प्रस्थापित करण्याचं काम सर्वप्रथम आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून, भाऊंच्या नगराध्यक्ष माध्यमातून करणार आहोत. जिथं जिथं आपल्याला योग्य ठिकाणी नगरपालिकेची जागा असेल त्या ठिकाणी भाऊ परत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यासारखे कॉम्प्लेक्स होका शॉप उभारणे आहेत. त्यानंतर आज आपण जर कधी पूर्ण शहरात पाहिलं तर आपल्या शहरात खेड्यापाड्यातून लोक येतात, आपणही खडकीते कोपरगावात जाता, पण महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. ते स्वच्छतागृह उभारण्याचं काम पहिल्या 6 महिन्यातच भाऊ करणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 2-2 स्वच्छतागृह भाऊ उभारणार आहे. त्यानंतर जे आपल्याला आज वर्षातून 65 दिवस पाणी येतं व 5 ते 6 दिवस आड पाणी येतं, कधी कधी 15 दिवस सुद्धा पाणी येत नाही. ते पाणी जर कधी ठरवलंच तर ते आपण 2 दिवसाआड 1 दिवसाआड सुद्धा करू शकतो. आणि त्याच्यासाठी भाऊ
पूर्णपणे प्रयत्न करून ते पाणी आपल्याला दिवसाआड वेळेवर शुद्ध पाणी कसं भेटेल यासाठी सर्वप्रथम भाऊ आपलं काम सुरू करणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे बरेच फिरायला जात असतात, लहान मुलं खेळत असतात, वृद्ध माणसं फिरायला जात असतात, सुरेश टाकीपर्यंत नेता येत नाही. या पार्किंगची व्यवस्था पण राजाभाऊ करणार आहे. हा एकटा माणूस काय काय करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जर कधी त्यांच्या बरोबर आपण जर कधी आपले सर्व नगरसेवक धनुष्यबाणाचे जर कधी निवडून दिले अजून काय होऊ शकतं हे आपल्याला पुढच्या 5 वर्षात कळेल. त्यामुळं आपल्याला जर कधी आपला कोपरगावचा विकास करायचा असेल, कोपरगाव परत एकदा सुजलाम सुफलाम करायचा असेल आणि तेच जर कधी आपल्याला परत 20-20 वर्ष नाही लागले पाहिजे की अरे हे 20 वर्षपूर्वी हे कॉम्प्लेक्स भाऊंनी केलं होतं, हे कोका शॉप भाऊंनी केले होते, हा शिवाजी महाराजांचा पुतळा भाऊंनी, 20 वर्ष नको लागायला. आपल्याला पुढच्याच 5 वर्षात लगेच कळायला पाहिजे की अरे हे भाऊ करू शकता. त्यासाठी आपल्याला भाऊला व त्यांच्या सर्व संघटनांना निवडून देणं गरजेचं आहे. कारण की त्यांच्यात तो हौसला आहे, ती जिद्द आहे. ती जिद्द त्यांनी पहिल्यापासून मनी बाळगलेली, कारण की त्यांना काम करण्याची आतुटी, त्यांच्यावर प्रशासनावर कसा दबाव टाकायचा हे त्यांना माहिती आहे. त्या प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकडून कशा पद्धतीने काम करून घ्यायचं याबद्दल त्यांचा हात आजच्या आपल्या कोपरगावात आज दाखल झालेले नगराध्यक्ष सुद्धा धरू शकलेले नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जा होती है. पंखों से कुछ नहीं होता मेरे भाइयों, हौसलों में उड़ान होती है. एवढं बोलतो व मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकीच्या निमित्ताने आपण प्रभाग क्रमांक 2 आणि 1 चे उमेदवार जे आहेत, आपले 2 चे उमेदवार योगेश पवार आणि फाबिदा हसन शेख, तसेच प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दादासाहेब आवारे आणि स्नेहाताई गायकवाड, तसंच मी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे तुमच्या समोर. आता सगळ्यांनी मागील जे कामं केलेले आहे ते सांगितलेलेच आहे, परंतु सातत्याने या कोपरगाव तालुक्यावर ज्यांची सत्ता आहे 50, 60, 70 वर्षापासून ते आपल्या समोर येतात, त्यांचे प्रतिनिधी आपल्या समोर येतात आणि सांगतात का आम्ही असा विकास करू, तसा विकास करू. मग यांनी 50 वर्षात काय झक मारली ते तरी त्यांनी सांगावं. 50 वर्ष तालुक्यात येतात आपल्या समोर आणि म्हणतात का आम्ही आता शहराचा विकास करायचा आहे, याला निवडून द्या, त्याला निवडून द्या. इतके दिवस यांनी काय केलं? इतक्या दिवस फक्त यांनी एकमेकाची आडवाआडवी केली, जिरवाजिरवी केली, याच्यातच यांचा वेळ खलास झालेला आहे. मी 5 वर्षाच्या नगराध्यक्षपदाच्या कालखंडात विरोधात होतो त्यांच्या, तरी पण एवढे कामं करून दाखवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, नगरपालिकेत गेल्यावर तिथं बहुमत असतं, बहुमत लागतं. जर आता आपल्याला एखादी सांगितलं का 7-12चे उतारे पाहिजे किंवा काय, पण जर आमचं जर बहुमत आलं तरच आम्ही ते करू शकतो. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रभाग क्रमांक 1 व 2 चे जे आमचे 4ही उमेदवार आहेत त्यांना पण आपण बहुसंख्य जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे, त्यांच्याबरोबर मलाही निवडून द्यावे अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्र आदरणीय अनिल भाऊ पिपायले, प्रभाग क्रमांक 1 मधून जे उमेदवार आहेत 2, सौ स्नेहाताई गायकवाड आणि दादा आवारे, जे मोठ्या मताधिक्याने प्रभाग क्रमांक 1 मधून येत्या 21 तारखेला गुलाल घेणार आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून आमचे मित्र योगेश पवार आणि आमच्या भाभी फमिदा शेख. कोपरगाव शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने जर कोणी निवडून येणार असेल तर आमच्या खडकीतले सीट येणार. आणि याचबरोबर 21 तारखेला जे नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे ते आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ जावरे साहेब. महिला या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आमच्या भगिनी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख
आदरणीय विमलताई फुंडे, ज्यांनी ज्यांनी भाषण केले ते सर्व वक्ते, आमचे दिलीप मामा असतील, राहुल असेल, इरफान असेल, व एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा ही सभा अतिशय शांत चित्तेने ऐकणाऱ्या आमच्या महिला भगिनी, काही महिला भगिनी आमच्या अक्षरशः मांडी घालून ठामपणे बसलेल्या आहे, सर्वांचं मी कौतुक करतो. आमचे सर्व तरुण सहकारी आसपास उभे आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. आज सोमवार असल्यामुळं खडकीचं वातावरण विशेष तापलेलं मला जाणवतं. पलीकडे भाडोत्री सभा चालू आहे, इथं सर्व गोरगरीब जनतेची, गोरगरीब उमेदवारांची सभा चालू आहे, म्हणून तुमचं विशेष कौतुक. मित्रांनो, कारण असं आहे, मी दिवसभर प्रचार फेरीत फिरत असताना भाऊंबरोबर आमचे फोन सारखे वाजत असतात. नाही, गेल्या 25 वर्षापासून ज्यांनी या शहरावर सत्ता उपभोगली, हे टक्केवारीचे पैसे, भ्रष्टाचाराचे पैसे. माझं तर मत असं होतं, महिला भगिनींनी त्यांना म्हणायला पाहिजे होतं, आम्ही रोजाने कामाला जातो, आम्ही 700 रुपये 800 रुपये रोज पाडतो, हे पैसे काय पुरणार नाही बाबा, 1000 रुपये तरी द्यायचे होते. हरकत नाही, मला तुमचा अभिमान आहे, काय वरबडायचं ते वरबडून घ्या आणि 20 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबा. कारण असं आहे मित्रांनो, राजा भाऊला आपल्याला निवडून का द्यायचं आणि तुमच्या प्रभागातले 2 उमेदवार निवडून का द्यायचं. आपण बघितलं असेल 2001 ते 2005 सालापर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण मोठ्या अटीतटीच्या लढतीमध्ये 31 मतांनी राजा भाऊला निवडून दिलं होतं. आणि तो 2001चा 1 पासून ते 5 पर्यंतचा कालखंड जर बघितला असेल तर राजा भाऊनी केलेल्या या शहरामध्ये उल्लेखनीय कामं आजही लोकांच्या स्मरणात आहे. मग ते आमच्या भाऊंनी उल्लेख केला, संत ज्ञानेश्वर संकुल असेल, संत तुकाराम संकुल असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा असेल, लोकशाही रामभाऊ साठेंचा पुतळा असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल, असे अनेक विविध जे लोक विस्थापित होते त्यांना प्रस्थापित करण्याचं काम सातत्याने राजा भाऊनी या कालखंडात केलं. इतर लोकांनी 2006 नंतर तर आता 25 वर्षापर्यंत जेवढे नगराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये बसले, त्यांनी कुठल्याही प्रकारचं शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा खोका शॉप वगैरे काही न उघडता फक्त निधी आणायचा वरतून, खराब दर्जाचे रस्ते करायचे, खराब दर्जाच्या गटारी करायच्या, खराब दर्जाचे पेविंग ब्लॉक बसवायचे आणि त्याच्यातून अमाप टक्केवारी कमवून स्वतःचे बंगले बांधायचे. एवढंच काम या 25 वर्षात झालं. अनेक जण सांगतात आम्ही कोपरगाव धूळमुक्त केलं. मला एक सांगा, तुम्ही सर्व महिला भगिनी, काही बांधव दर सोमवारी बाजाराच्या निमित्ताने शहरात जात असाल, काय परिस्थिती हो शहराची. आपल्या बाजाराने भरलेल्या पिशव्या घरी जरी आणल्या तरी तुम्हाला भाजीपाला धुवून घ्यावा लागतो, आपल्याच अंगाचा धुळीचा वास येतो. अशी वाईट परिस्थिती या शहरामध्ये आहे. लोक वरती तोंड करून सांगतात आम्ही धूळमुक्त कोपरगाव केलं, आम्ही रस्ते केले, आम्ही अमुक केलं, आम्ही फलाना केलं, आम्ही विस्ताना केलं. मला एक सांगा, कोणते रस्ते धडे हो या खडकीतले सुद्धा. खडकीची ओळख म्हणजे दुर्गम भाग, मोलमजुरी करणारे लोक, हीच खडकीची ओळख. आपली जर 50 वर्षापासून हीच लायकी असली तर काय उपयोग आहे आपला. तुमची पिढी गेली, तुमच्या मुलाबाळांची पिढी गेली, आता तुमचे नातू सुद्धा लग्न करून त्यांची पिढी चालली. म्हणजे ही शोकांतिका आहे. मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे,
आपले दिवस असे ठेवायचे का आपल्याला चांगले दिवस आणायचे हे तुमच्या हातात आहे. मुळात ही लढाई राजेंद्र झावरे किंवा विमलताई पुंडे किंवा शिवसेना यांच्या प्रतिष्ठेची नाहीये. आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं जर असेल तर आपली प्रतिष्ठा आपण पणाला लावली पाहिजे, हे मताचं मी. काय अवस्था आहे आज बघितलं आपण सगळीकडे. छत्रपती महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण आहोत. इथं पेवर ब्लॉक तर बसवले, पण ते किती क्वालिटीचे काय क्वालिटीचे हे बसल्या बसल्या कळतं. खालीवर रस्ते इथं करून ठेवले, काही ठिकाणी तर गटारीवर आहे, रस्ते खाली आहे. म्हणजे खडकीत जे पाणी साठतं वर्षानुवर्षे इथं अनेक नगरसेवक निवडून जातात. त्यांनी खडकीसाठी कधी भांडणं केलेलं आपल्याला आठवतं का? आपल्या डोक्यावरचा हांडा आजही जसा तसाच आहे. काही लोक सांगतात, माझा तर जाहीर आरोप आहे आमदारांवर. जेव्हा आमदारकीचं इलेक्शन लागलं सांगितलं त्यांनी 5 नंबर तलाव पूर्ण झालेला आहे आणि आता दिवसाळ पाणी मिळत. खर तर त्या तलावाला आउटलेटच नव्हता, म्हणजे बाहेर जे पाणी निघतं ते कनेक्शनच त्या तलावाला नव्हतं. मग 1 ते 4 नंबरचा तलाव जो आहे त्याच्यातून पाणी उपसा जोमाने चालू केला आणि निवडून येण्यापुरतं दिवसाळ पाणी या शहराला दिलं. निवडून आल्यानंतर 15 दिवसातच परत आपलं पाणी 8 दिवसावर गेलं, 15 दिवसावर गेलं. खरं त्यांचे बगल बच्चे जे आता तुमच्या दारात मत मागायला, त्यांना जाब विचारण्याची गरज आहे आपल्याला. कारण किती दिवस आपण फसले जाणार आहोत, हे लोक किती दिवस आपल्याला फसवणार आहोत याचा त्यांना जाब विचारायला पाहिजे. अतिशय वाईट अवस्था या नगरपालिकेची करून ठेवलेली आहे. राजाभाऊ जेव्हा नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत होते त्यावेळेस नगरपालिकेला शिस्त होती. कर्मचारी सकाळी 8:30 पासून ते 5:30 पर्यंत सातत्याने ड्युटीवर राहायचा. सफाई कर्मचारी म्हणजे राजाभाऊ नगराध्यक्ष म्हणून मिरवलेच नाही. राजाभाऊ सुद्धा सकाळी 7-7:30 ला जे साफसफाई चालायची त्या लोकांच्या मागे येऊन उभे राहायचे. मला आठवलं नाही खडकीत कधी स्वच्छतेला सफाई कामगार आले का? आले पण नसतील. पण राजाभाऊच्या काळात इतकी शिस्त होती, सर्व शिस्त बेशिस्त करून टाकली या लोकांनी. तुम्ही एखाद्या नगरपालिकेत अर्ज घेऊन जा, एखाद्याचा जन्माचा दाखला घ्यायचा असेल तरी आपल्याला 1500 रुपये ते उर्मट अधिकारी मागतात. जन्माचा दाखला ठीक आहे, समजा स्वखोचीने तुम्ही 1500 देतही असेल, चला आपल्या घरी लेकरू जन्माला आलो म्हणून. अरे पण आपल्या घरी मृत्यू झाला तरी मृत्यूची नोंद करण्याची सुद्धा हे लोक 500,000 रुपये घेतात. म्हणजे प्रेताच्या मड्यावरचा टाळू खाण्याचा प्रकार इतके बेशिस्त कारभार त्या नगरपालिकेत झाला. हे सर्व मित्रांनो आपल्याला बदलायचं आहे. म्हणून 20 तारखेला मतदान आहे आणि 20 तारखेचा दिवस तुमच्यासाठी अतिशय पवित्र समजा तुम्ही. शनी अमावस्या आहे त्या दिवशी आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो शनी महाराजांची कृपा राजाभाऊवर होणार आहे आणि शनी महाराज समोरच्यांवर असं तुटून पडणार आहे, पैता भुई थोडी होणार आहे त्यांना. 21 तारखेला राजाभाऊ प्रचंड मोठ्या मताधिक्याने या कोपरगाव शहरामध्ये निवडून आणणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. मग राजाभाऊला जर निवडून दिलं तर आपले खालचे 2 उमेदवार सुद्धा त्यांचे सहकारी म्हणून आपण निवडून दिले पाहिजे. आमचा आमजद त्यांच्या मातोश्री आमजदही पळत असतो, गोरगरिबांची सेवा करत असतो. आमचा दादा आवारे असतील, त्यांचे सहकारी गायकवाड असतील, हे सुद्धा लोकांच्या मदतीला सातत्याने धावून जात असतात. म्हणून माझी विनंती आहे आपल्याला, 20 तारखेला मतदानाला जाताना डोक्यात काहीच ठेवू नका. अनेक लोक येतील, आमिषात येतील. मी आधीच सांगितलं हरामाचे पैसे घेऊन टाका, पण मतदान केंद्रावर जेव्हा जाशाल तेव्हा फक्त धनुष्यबाण डोक्यात ठेवा आणि काय नावा शोधित नका बसू. दादा आवारे कुठं, गायकवाड ताई कुठं, भाभी कुठं किंवा पवार कुठं, फक्त धनुष्यबाणाचे चित्र बघा.
आणि आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्याल अशी अपेक्षा महाराजांच्या साक्षीने बाळगतो. माझे 2 शब्द संपवतो. व शेख भाभी यांच्या प्रचारार्थ आदरणीय सन्मान्य असा मंच व तसेच एवढ्या थंडीतही आम्हा सर्वांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, आज आपण बघतोय हा म्हणता 2 तारीख गेली, पुढे ढकललेली निवडणूक आज 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. मी आत्ताच आमच्या भाऊंनी मनोगत व्यक्त केलं त्यावेळेस ऐकलं आणि मला खरोखर धक्का बसला. मी याहून पूर्वी असं ऐकलं होतं की फक्त निवडणुकीच्या आदल्या रात्रीच बॉबी आणि भिंगरीचा काळा पैसा हा जनतेमध्ये वाटला जातो, परंतु यावेळेसच्या निवडणुकांमध्ये असं काही वेगळं ऐकलं की निवडणुकीच्या आधी येणारा बाजार आणि तो बाजार करायला सुद्धा नागरिकांना पैसा दिला जातो. कितीही शोकांतिका. लोकशाहीने दिलेला पवित्र अशा मतदानाचा अधिकार राबवत असताना तोच जर आपल्याकडून कोणी जर असं विकत घेत असेल आणि आपल्या मताने आपल्या होणाऱ्या प्रभागाचा विकास, आपल्या शहराचा विकास हा कोणी जर आपल्याकडून 100-500 रुपयाने खरेदी करून घेत असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही. मला या ठिकाणी आवर्जून हे सांगावंसं वाटतं. आताच ज्याप्रमाणे किरण भाऊ म्हटले की आलेली आपण त्यांचा काळा पैसा जरी असेल परंतु आपण नागरिक म्हणून त्याला काळा पैसा लक्ष्मी म्हणून स्वीकार करा. त्या पैशाला लक्ष्मी म्हणून स्वीकार करा, कारण ते महारथी आता जे काही देतील ते परत 5 वर्ष आपल्याला देणार नाही. म्हणून आलेला पैसा लक्ष्मी म्हणून स्वीकारा आणि 20 तारखेला ज्यावेळेस तुम्ही मतदान करायला मतदान केंद्रावर जाणार आणि पेटीसमोर तुम्ही तुमचं जाल तिथे मतदान करायला, तर त्या ठिकाणी फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाण या चिन्हावरच मतदान करा. आता तुम्ही म्हणाल ताई मतदान आमचा अधिकार आहे, तुम्ही कोणाला आम्हाला सांगणार आहे की धनुष्यबाणाला मतदान करा? मी तुम्हाला माझ्या भगिनी म्हणून सांगते, कारण जे आज आपल्याला 100-500 रुपयावर खरेदी करणार आहेत त्यांच्याही पेक्षा मोठा लाडका भाऊ जो धनुष्यबाण घेऊन या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तो म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेच्या निवडणुका लढविल्या जात आहे. आणि त्याचं लोकप्रतिनिधित्व आपल्या कोपरगाव नगरीचे अनुभव असलेले, नगर परिषदेचा कारभार चालवण्याचा ज्यांना अनुभव आहे असे राजाभाऊ झावरे हे त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्यासाठी आपले लाडके भाऊ म्हणून उभे राहिलेले आहेत. राजाभाऊ निवडून आल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट होतील व महिलांसाठी ज्या शिंदे साहेबांनी दिलेल्या योजना आहेत त्या योजनांना अधिक बळकटी करण्यासाठी वरच्या मुंबई या ठिकाणी सभागृहामध्ये शिंदे साहेबांचं पारडे जड होईल. आणि त्यानंतर जे 100-500 आपल्याला खरेदी करणारे आहेत त्या ठिकाणी आपल्याला 18,000 वर्षाला आपले शिंदे साहेब देतील. शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी बघितलं की माझ्या माता भगिनींना प्रपंचाचा जुळवाजुळव करत असताना माता भगिनींची जी आर्थिक घालमेल होती म्हणून भगिनींसाठी ते पुढे सरसावले आणि एसटीचा प्रवास आपल्याला अर्ध्या तिकिटामध्ये केला. मुलगी शिकली, प्रगती झाली म्हणून मुलींना पदवीचं शिक्षण मोफत केलं. त्यानंतर आपण बघतो की मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, मुली गर्भातच मारल्या जाऊ नये. आज आपण बघतो मुलींची संख्या कमी झाल्यामुळे किती भीषण परिस्थिती आलेली आहे, तर ती भीषणता दूर करण्यासाठी मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं म्हणून सुकन्या योजना आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला खरोखर साहेब म्हणतात मला माझ्या भगिनींसाठी खूप काही करायचं आहे, मात्र तुम्ही माझं राजकीय स्थैर्य टिकवा, वाढवा. माझे उमेदवार या येत्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे माझा धनुष्यबाणाचा उमेदवार उभा आहे, जिथे जिथे माझा धनुष्यबाणाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा आहे, जिथे जिथे नगरसेवक नगरसेविका या पदावर माझा धनुष्यबाणाचा उमेदवार उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करा. भाऊ हे एक विकास पुरुष म्हणून नावलौकिकास आलेले आहेत.
राजाभाऊंच्या कामाचा सगळा लेखाजोखा माझ्या बांधवांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. गोदावरी नदीचं शुद्धीकरण असेल, लहान मुलांना खेळायला उद्यान असेल, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा पार्क असेल, शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याने होणारी डासांची गर्दी थांबवून त्या ठिकाणी भुयारी गटारींचं स्वप्न असेल, त्या कोपरगावचं स्वप्न राजाभाऊंनी 2001 साली पूर्ण केलेलं आहे. इथे काळे आणि कोल्हे गटाचे उमेदवार येतात, आपल्या पुढे सांगतात की आम्ही हजारो कोटींचा विकास केला. 2016 मध्ये निवडणुका झाल्या होत्या, त्यानंतर 4 वर्ष निवडणुका लांबल्या. या 4 वर्षामध्ये यांचा विकास कुठे गेला? 4 वर्ष मुख्य अधिकारी व आमदार साहेबांनी अख्खी नगरपालिका त्या ठिकाणी धुवून खाल्ली. ठेकेदारांच्या मार्फत नुसता कागदावर त्या ठिकाणी विकास केला. आज आम्ही ज्यावेळेस खडकी प्रभागामध्ये येत होतो तर आम्ही बघितलं, आज तर आम्ही फक्त सभेच्या निमित्ताने आलो, पण माझ्या माता भगिनी असतील, माझे खडकी प्रभागातले बंधू असतील, रोज ते सकाळी इथून कामावर जात असतील, तिकडून परत घरी येत असतील. किती ते खड्ड्यांना चुकवत या ठिकाणी रोजचा हा प्रवास आहे. मग हजारो कोटींच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या वल्गना यांनी फक्त कागदावर केल्या का? हा प्रश्न ज्यावेळेस ते तुम्हाला 500,000 रुपये द्यायला तर त्याच वेळेस तुम्ही जाब विचारला पाहिजे, कारण आपला एकमताचा अधिकार आपल्याला समजला पाहिजे. आणि त्याच तुलनेत आज आपल्या शिवसेनेची विचार प्रणाली अशी आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत शिवरायांच्या विचारांमध्ये वाढलेली ही शिवसेना आहे आणि शिवरायांच्या विचारांमध्ये वाढलेले राजाभाऊ आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात शोभनीय असा जो शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते स्मारक आपल्या कोपरगाव शहरामध्ये आहे. आपल्या कोपरगावची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाने आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाने होते. ही आपल्यासाठी कोपरगावकर म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे. जसे राजाभाऊ तसेच आपले शिंदे साहेब. अहो फक्त 3 पानांचा छत्रपतींचा इतिहास या आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमच्या शिंदे साहेबांनी त्या इतिहासाला 21 पानामध्ये आणलं आहे. राजाभाऊंच्या काळामध्ये असं काय स्वरूप आलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अख्खा कोपरगाव शहर त्या 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये भारावून निघायचं. 5-5, 6-6 दिवस शिवजयंतीचा उत्सव सुरू राहायचा. सगळं गाव भगवमय वातावरण त्या ठिकाणी व्हायचं. तुम्ही म्हणाल राजाभाऊ फक्त छत्रपतींच्या विचाराचेच आहेत का? अहो त्या छत्रपतींचीच ती शिकवण आहे. 18 पगड जातीला घेऊन चालायची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आमच्या राजाभाऊंनी फक्त हिंदवी स्वराज्यासाठी काम केलं नाही तर राजाभाऊंनी आमच्या मुस्लिम बंधू आणि भगिनींसाठी, मग प्रश्न मस्जिदीचा असेल, प्रश्न कब्रस्तानाचा असेल, प्रश्न मुस्लिम बांधवांच्या व्यवसायाचा असेल, अभिमानाने आमचे इरफान बाई प्रत्येक भाषणामध्ये सांगत आहे की रिक्षा युनियन मध्ये आम्ही 50% आहोत. किती अभिमानाची गोष्ट आहे. कोण म्हणाल आमच्या राजाभाऊंना की आमचे राजाभाऊ जातीवाद करतात? कारण ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. बंधू आणि भगिनींनो, आज या निवडणुकीच्या माध्यमातून मी तुमच्यासारखीच एक महिला भगिनी आहे. मला सुद्धा राजाभाऊंचा खूप जवळून असा अनुभव आहे. अगदी सामान्य गृहिणी असताना ज्यावेळेस मी 2001 साली नगरपालिकेमध्ये गेले तर त्यावेळेस राजाभाऊंकडे बघितलं तर कुठेतरी धीर यायचा. सभागृहामध्ये बसताना कुठेतरी असं आश्वासक वाटायचं की आपले भाऊ आपल्या पाठीशी आहेत. जी शिकवण शिंदे साहेबांची ती शिकवण, राजाभाऊंची ती शिकवण, पवार भाऊंची आणि ती शिकवण आमचे आवारे भाऊ, हे सगळे त्याच मंत्रावर त्याच संस्कारावर चालत आहे. म्हणून नगरसेवक असा असावा, तो जनतेतला असावा, तो जनतेत मिसळणारा असावा, त्याला जनतेच्या सुख दुःखाची जाणीव असावी. जनतेच्या पायात जर काटा टोचला तर वेदना त्या लोकप्रतिनिधीला व्हावी. असा नगरसेवक, असा नगराध्यक्ष आपल्याला निवडून द्यायचा आहे. म्हणून मी एक भगिनी म्हणून तुमच्याकडे मतासाठी झोळी पसरते आणि तुम्हाला आवाहन करते, आपल्याला जर लाडकी बहीण म्हणून शिंदे साहेबांच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल, आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचं समाधान जर टिकवायचं असेल, आपल्याला सन्मानाने मानवर करून जर जगायचं असेल तर माझं मत माझ्या लाडक्या भावाला, माझं मत धनुष्यबाणाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.